जय महाराष्ट्र मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज तुमची लाडकी मयुरी अगदी अशा चटपटीत रेसिपी सोबत आली आहे, जी बघूनच तुमच्या आज तोंडाला पाणी सुटणार आहे. तर मका, पावसाळा आला की मका ही प्रत्येकाच्या घरोघरी असते. मग कोणाला ती उकडून आवडते किंवा कोणाला ती मस्त अशी भाजून लिंबू आणि मीठ लावून. पण तीच तीच ना उकडलेली मका खाऊन मला सुद्धा कंटाळा आलेला. मग म्हटलं चला आज याच मक्यापासून ना काहीतरी हटके बनवूया, जे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या जिभेचे चोचले पूर्ण करेल. म्हणून आज मी तुमच्यासाठी बनवणार आहे छान अशी मस्त मसाला मका, जी की बनवायला अगदी सोपी, कमी वेळात कमी साहित्यात होते आणि खायला असली भारी लागते ना राव. आता माझ्या तोंडाला पाणी सुटायला लागले. चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर मंडळी, मक्याची चटपटीत रेसिपी करण्यासाठी सगळ्यात आधी तर मस्त मी असे हिरवेगार ताजे ताजी 2 मक्याची कणसं घेतलेली आहेत. बघू शकता. कधी बाजारातून आणताना ना थोडंसं असं ना हे ओपन करून बघायचं, त्याच्यामधले दाणे असे नरम आहेत की नाही. जर निब्बर असतील ना तर ही रेसिपी अजिबात चांगली होत नाही. मस्त असे कोवळे मक्याचे दाणे असले ना की छान लागते ही रेसिपी. हे बघा, सगळं असं मक्याच्या वरचं काढून घ्यायचंय आपल्याला. हे बघा, मी कधीही मका आणताना ना असं नख मारून बघून आणते, बिकॉज पहिल्यापासून मम्मीला असंच करताना बघितलंय. ती म्हणायची नख मारून बघायचं म्हणजे कोवळे आहेत की नाही दाणे कळतात आपल्याला. तर सगळी अशी सालं काढून घ्यायचे आणि रेसिपी अगदी 5 मिनिटात होते. घरात जर तुमच्या कोणी गेस्ट आले ना, तेच तेच उकडलेली मका किंवा आपण भाजलेली मका खातो त्यापेक्षा काहीतरी हटके आहे. तर तुमच्याकडे चाकू असेल धारदार ना, त्याने तुम्ही तोडू शकता. पण हे ना अगदीच कोवळं आहे, त्यामुळे मी हातानेच याचे 3 तुकडे करून घेतेय. हे बघा, तुम्हाला 2 ठेवायचे असतील 2 ठेवू शकता, पण प्रॉपर मसाले लागावे ना म्हणून मी असे 3 तुकडे केलेत. तर आपण हा सुद्धा मका असाच सोलून ह्याचे सुद्धा 3 तुकडे करून घेऊया. तर म्हणजे हे बघा, आपण दोन्ही पण मक्याची मस्त अशी सालं काढून त्यांना असं ना एका मक्याचे आपण 3 तुकडे केलेत आणि बघू शकता मस्त अशी कोवळी मका आहे. इथे थोडंसं खराब आहे, ते बघून तुम्ही कट करून टाकू शकता. पण मका बघा ना किती छान अशी कोवळी आणि हिरवीगार मका घ्यायची कधी पण. आता काय करायचं, ही मका ना कुकरमध्ये ट्रान्सफर करायची आहे आपल्याला सगळी, आणि 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून तांब्याभर पाणी ओतून अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे ह्याच्यामध्ये आणि कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. जर मका तुमची निब्बर असेल तर 3 ते 4 काढा, पण इथे कोवळी मका आहे त्यामुळे मी अगदी 2 ते 3 शिट्ट्या काढून घेणार आहे. जर तुम्हाला ना कुकरमध्ये नसेल शिजवायचं तर तुम्ही ना एका कढईत पाणी घेऊन सुद्धा शिजवू शकतात. आता हे आपण स्वच्छ धुवूया 2 ते 3 पाण्याने आणि अगदी थोडंसं मीठ टाकून ह्याच्या कुकरमधून 3 शिट्ट्या काढून घेऊया. तर मंडळी, मस्त अशी 2 ते 3 शिट्ट्यात आपली नाही कोवळी मका शिजली जाते. हे बघा, आणि कुकर ना 3 शिट्ट्या झाल्या ना की कुकर ना 5 ते 10 मिनिटं बंदच ठेवायचा, कारण बाकीच्या वाफेवर आपली मका शिजली जाते. मस्त अशी मका शिजलेली आहे. आपण तिला ना एका बाउलमध्ये काढून घेऊया. आणि नाही बनवायला अगदी सोपं आहे. तुम्ही असं सुद्धा मीठ टाकलेलं आहे. तुम्ही असं सुद्धा तुमच्या घरात लहान बाळांना देऊ शकता ज्यांना तिखट आवडत नाही. पण माझ्यासारख्या मोठ्या बाळांना काहीतरी चटपटीत खायची जेव्हा इच्छा होते ना, तेव्हा मी तरी असं काहीतरी करते जे की बनवायला अगदी सोपं, कमी वेळात कमी साहित्यात होतं. तर आपली मका तर उकडून झाली आहे. आता याला चांगला मस्त असा चटपटीत ट्विस्ट देऊया. तर म्हणजे आता काय करायचं, एक मस्त असा पसरट पॅन किंवा पसरट कढई घ्यायची आणि आपलं जे अमूलचं बटर येतं ना, हे छोटंसं क्यूब, ते पूर्ण 1 क्यूब मी इथे ऍड करते. आणि या रेसिपीसाठी ना शक्यतो बटरच वापरायचं, बिकॉज ना मक्यासोबत बटरचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं. जर बटर नसेल तेल टाकलं तरी देखील चालेल. तर आता ना बटर टाकल्यानंतर फ्लेम आपल्याला लो करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये ना इथे हे बघा, मी बारीक एकदम असं 3 ते 4 लसणाच्या पाक्या ना बारीक ठेचून घेतलेत आणि फ्लेवर खूप छान येतो. तर त्या सुद्धा आपल्याला सगळ्या ऍड करायचे त्याच्यामध्ये. आता व्यवस्थित एकदा मिक्स करायचे आणि थोडासा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचे बटरमध्ये. हे बघा, लसणाचा कलर थोडासा लालसर झाला ना, आणि कधीच बटर टाकल्यावर ना फ्लेम हाय करायची नाही, बिकॉज बटरचा कलरच चेंज होतो पूर्ण आणि टेस्ट सुद्धा. तर हे बघा, आता लसणाचा आपला कलर चेंज झालाय. आता काय करायचं, ह्यामध्ये इथे मी ना ही शिंगची शेजवान चटणी घेतली आहे. तुमच्याकडे जी असेल ती तुम्ही ऍड करू शकता. आता सुद्धा माझी फ्लेम लोच आहे. तर ह्याच्यामधलं मी अर्धा पॅकेट ऍड केलेलं आहे आता ह्याच्यामध्ये. त्याच सोबत थोडंसं टोमॅटो केचप सुद्धा टाकायचं आहे आपल्याला. आणि त्याच सोबत हे बघा, पुदिन्याची 2 पानं घेतले, ती सुद्धा मस्त अशी हाताने चुरून टाकायची. थोडीशी कोथिंबीर आणि इथे अजूनही फ्लेम लोच आहे. आता हे सगळं टाकल्यानंतर बटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता हे टाकल्यानंतर थोडंसं 10 सेकंद परतलं ना की यामध्ये अगदी थोडंसं आपलं नॉर्मल पाणी टाकायचं, अर्धी वाटी इतकं, आणि थोडंसं 1 उकळी काढून घ्यायची आपल्याला.
आता आपण जे पाणी टाकलेलं त्याला हे बघा मस्त अशी उकळी आली ना, की आपण जी मका उकडून घेतलेली ना, हे बघा मस्त अशी, तुम्ही अशी खाऊ शकता, पण असा ट्विस्ट दिला ना की छान लागते. ती ह्याच्यामध्ये ऍड करायची आहे. तर मी ह्याच्यामधले 2 पीस माझ्या बाळासाठी काढून ठेवलेत, बिकॉज त्याला ना हा फ्लेवर आवडत नाही शेजवान चटणीचा, तो खाणार नाही. त्यामुळे ऑलरेडी मी त्याच्यासाठी ना 2 बाजूला काढून ठेवलेत. आता हे सगळं ह्याच्यात ना असं परतलं ना की काय करायचं, झाकण ठेवून ह्याला 2 ते 3 मिनिटं मीडियम फ्लेमवर उकळी काढून घ्यायची, जेणेकरून काय होतं सगळे मसाले आपल्या मक्याला लागले जातात. तर 2 ते 3 मिनिटांनंतर ना मस्त असं झाकण काढायचं. हा हे बघा सगळ्या आपल्या मक्यांना ना मसाला प्रॉपरली कोट झालाय आणि जो सुगंध सुटलाय ना, आपण चायनीज वगैरे खायला जातो ना तेव्हा सूपचा कसा स्मेल येतो, अगदी तसा सेम स्मेल येतोय आता. त्या सगळे मसाल्यांनी प्रॉपरली कोट झालं की आता गॅस बंद करायचा आहे आपल्याला. मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायची मका. तर मंडळी अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात छान असं आपलं मसाला मका तयार आहे आणि बघू शकता कसली भन्नाट दिसते आणि खरंच ह्याचा जो सुगंध सुटलाय ना राव, एक नंबर. काश मी तुम्हाला मोबाईलमधून देऊ शकली असती सिरियसली. आणि हा जो कढईत मसाला आहे ना तो पण ह्याच्यावरती टाकून घ्यायचा मस्त असा. ऑलरेडी त्याच्यामध्ये ना गेलेत सगळे मसाले, पण याचं थोडंसं वरतून टाकून घ्यायचं आणि ह्याची चव असली भन्नाट लागते ना, असं वाटतं काहीतरी आपण चायनीज डिश खातोय की काय. एकदा नक्की ट्राय करून बघा पावसाळ्याच्या सीझनमध्ये. आणि आता घरोघरी मका तर असतेच, फक्त उकडून हे मसाले टाकायचे त्याच्यामध्ये. एकदा करा आणि कशी झालेली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहील अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत. टिल देन बाय गाईज, खात राहा, मजेत राहा.